90 दिवसाची मुदत भारताला दिली होती. त्या 90 दिवसांमध्ये त्यांनी भारतासह अनेक देशांना दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आमच्याबरोबर करार करा आणि 3 गोष्टींविषयी त्यांनी दबाव टाकला होता. बेसिकली ॲग्रिकल्चर सेक्टर, फिशरीज आणि डेअरीमधलं इम्पोर्ट ड्युटी भारताने लावलेली एकदम डाऊन करा. अशाच प्रकारची अट त्यांनी इतर देशांवर पण लावली होती. सगळ्यात पहिल्या देशांनी अमेरिकेबरोबर करार केला त्याचं नाव जपान आहे आणि जपाननी करार करून ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं. इम्पोर्ट ड्युटी जपाननी वाढवलेली होती ॲग्रिकल्चरवरची, ती शून्यावरती आणली आणि जपाननी मान्य केलं की आम्ही $550 अब्ज अमेरिकेत गुंतवणूक करू. हा निर्णय कोणी घेतला होता? ज्या त्यांच्या पंतप्रधानांनी हा घेतला होता त्यांचं नाव होतं इशाबा शिंगेरू. यांना आता राजीनामा द्यावा लागला. इतका प्रचंड प्रोटेस्ट जपानमध्ये झाला की तुम्ही ट्रम्पनी सांगितल्याप्रमाणे डील कसं केलं? ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं. त्यानंतर दुसरा देश ज्यांनी असा करार केला तो इंडोनेशिया होता. त्यांनी पण ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं. मग युरोपियन महासंघ, श्रीमंत पश्चिम युरोपीय देश, त्यांनी ॲग्रिकल्चर सेक्टरवरचा टेरिफ डाऊन केला. जसं डोनाल्ड ट्रम्पला वाटेल तसं ते वागत गेले. डोनाल्ड ट्रम्पला खुश करत गेले. याच्यामधला एकमेव देश असा आहे की ज्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या दबावापुढे झुकला नाही आणि तो भारत होता.